हे आमचे ड्रायव्हर साहेब आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य चालू आहे चैतन्य ट्रॅव्हल्सचं। थोडी जरी खिडकी खराब झाली तरी सहन करत नाही, ते लगेच ताबडतोब दुरुस्त करून देतात। आणि अशा या संध्याकाळच्या वेळेस वरून पाऊस येतोय, जेवणाची तयारी चालू आहे, पण यांचं काम थांबत नाही। इतके कष्टाळू आपल्या जिल्ह्याचे लोक आहेत आणि हे सगळ्यांसाठी 24 तास मदतीला आहे। त्यामुळेच असं सहलीचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो, नाहीतर शक्य नाही। तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय। आणि तुम्हाला दाखवायचं काम असं आहे की पैसा आहे, गाडी आहे, पण जर कष्ट करणारी माणसं नसली तर सहल करणं शक्य आहे का, असा प्रश्न होता तो। आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो। तर आम्ही अशा ह्या पंजाबच्या या धर्मशाळेत, जिथे अगदी लिहिलंय सुरुवातीलाच की बिडी, गुटखा आणि पान तंबाखू मना आहे, अशा ह्या हिंदीच्या शब्दामध्ये आमचा चहा झालेला आहे। आणि त्याच्यासोबत आता जेवणाची तयारी करतायत। आणि इथे आपल्या पंजाबी संस्कृतीचे गुरु साहेब यांचा पुतळा सुंदर असा चौकटीमध्ये, बाजूला हायवे आहे समोरच्या बाजूला। आणि ही धर्मशाळा आपल्या भाविक भक्तांसाठी आणि जे गोरगरीब आहेत, निराधार आहेत, अशा लोकांनाही ही मदत होते। म्हणून एवढी सुंदर इमारतीचा खर्च आपल्यामध्ये पंजाबी परिवार सगळ्यांसाठी करत असतो आणि तो इथे आपल्याला बघायला मिळाला। अशी सुंदरशी, जास्त नाही पण 2-3 एकरमध्ये असावा हा धर्मशाळेचा परिसर। खेड्याच्या पद्धतीने जशा म्हशी, गाई आणि खोल्या जिथे सहज आपल्याला थांबता येईल, अशा ह्या खोल्यांमध्ये अगदी गावचा माणूस, ज्याला VIP म्हणजे काय हो, शेवटी पोटाला अन्न आपलं गावरान असेल आणि झोपायला उशी, गादी, पलंग असेल आणि झोप असेल तर VIP झालंच ना। तसा फक्त हा एक भाग आहे की हॉटेलमध्ये न जाता संपूर्ण तयारी आपल्या रस्त्यामध्ये जिथे कुठे आपल्याला सुविधा अवेलेबल होईल त्या ठिकाणी यांनी हे करून दाखवले। आणि सुंदर असा ज्वारीचा आणि ज्वारीची भाकरी आणि पिठलं हे इथं बनवत आहेत बघा। म्हणजे यांच्यासोबत जर भारतामध्ये किंवा जंगलात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला कुठलीच कमी पडणार नाही। अशा सुंदर भाकरींचा इथे तुम्ही बघू शकता। आणि या भाकरी बनवणाऱ्या आमच्या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन स्त्रिया, यांच्या हाताला वेगळी चव आहे, ती कुठल्याही 5 स्टारला नाही आहे, त्याला स्टारची गरज नाही आहे, त्याच्यावर कितीतरी पिढ्या जगल्यात। असं हे सुंदर जेवण आम्ही आता जेवणार आहोत। धन्यवाद।